या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. आमच्या थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी तू घेतली. प्रभू, आमचं संरक्षण तू केलंस, आमच्या जाण्या येण्यामध्ये प्रत्येक गोष्टीत तू सहाय्य केलंस, आम्हा उत्तम आरोग्य तू पुरविलंस. प्रभू, पवित्र देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी, प्रभू तुझ्या सर्व कृपेसाठी, पवित्र देव बापा तुझ्या पुरवठ्यासाठी, सर्व आशीर्वादांसाठी, होय प्रभू तुझ्या अगाध अशा त्या प्रीतीसाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देव बापा, आज भक्ती करण्याकरिता पुन्हा एक वार तुझ्या मंदिरामध्ये येण्याची ही सुंदर संधी तू आम्हास दिली. प्रभू, आम्ही यासाठी देखील तुझे आभार मानतो. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना प्रभू तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. होय पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची दुर्बलता तुला माहीत आहे. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू, तू आमची क्षमा कर आणि आज एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीने आम्हास तू आशीर्वादित कर. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं ते अद्भुत काम, प्रभू तो आनंद, तुझी ती अद्भुत शांती आज पुन्हा एक वार आम्हाला अनुभवता येऊ दे. प्रभू, होय पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आम्ही पुन्हा आज आठवण करीत आहोत प्रभू आमच्या त्या प्रियजनांची, जे दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत. अशा प्रत्येकावर तू दया कर प्रभू, त्यास उत्तम आरोग्य तू दे आणि तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या गौरवासाठी येण्याची तू दे बापा त्यास उत्तम संधी दे. प्रभूचे जे तुझे लेकरं मार्गात आहेत,
त्यांचं देखील तू सहाय्य कर प्रभू, त्यांचं देखील तू सहाय्य कर प्रभूचे. आणि परमेश्वर देई बापा, या भक्तीकरिता तुझ्या लेकरांचं येणं, त्यांचं परत जाणं, सर्व गोष्टी पैत देई बापा तू आशीर्वादित कर. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सुरक्षित करीत आहोत, समर्पित करीत आहोत प्रभू. प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. प्रभूला सामोरे जात असताना आपल्या सर्वांना येणारे गीत आहे, भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. 107 नंबरचं गीत उपासना संगीतातून. भक्तांनो या प्रभु समोर प्रेमाने गाऊ ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभु समोर प्रेमाने गाऊ ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंद्य तारणा. स्वर्गास त्याने सोडिले धराया धरा सर्व प्रसंगी भाव, करी करी कैवार. त्या प्रभू परमेश्वरावरती आम्ही प्रत्येक समय भाव ठेवू शकतो, त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. दावीद देखील असं म्हणतो की हो सर्व लोक हो सर्वदा त्याच्यावरती भाव ठेवा. करी करी कैवार, आमची बाजू घेणारा, आमची बाजू मांडणारा, आमच्यासाठी मध्यस्थी करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि फार सुंदर उदाहरण आमच्या समोर आहे की यंदाचंही वर्ष याला राहू द्या. प्रत्येक समय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करणारा, आमची बाजू घेणारा, आमचा कैवारी तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणखीन एक गीत गात त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. तू प्रिय हे प्रभू, तू प्रिय अपार,
तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. 342 नंबरचं गीत उपासना संगीतातून. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय अपार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. मला तू सुप्रिय हे कैसे दावे, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवी. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय अपार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. मला तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवी. हे प्रभु मी करी आनंद महा, तू जीवन देशी अमूल्य हे दान. मी वर्णीन प्रेमळ तुझा स्वभाव, वर्णीन मी तुझे सुवंदित नाम. या प्रिय प्रभुला मिळेना समान, पृथ्वीत स्वर्गही तो राजा महान. तुम्ही सुवंद मी गाईन प्रेम, हे येशू तू केले अखंडित शेण. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय अपार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. मला तू सुप्रिय हे कैसे दावे, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवी. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय अपार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र वाचूया. सतीश आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. हॅलो चेक. स्तोत्र संहिता 43. बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थना. हे देवा माझा न्याय कर, भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ. कपटी व कुलटीत मनुष्यापासून मला मुक्त कर. कारण हे देवा तू माझा बळगट दुर्ग आहेस. तू माझा त्याग का केलास? वैराच्या जाचामुळे सुक्त्याच्या वेशाने मी का फिरावे? तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. ती मला मार्ग दाखवत. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचव. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन. आणि हे देवा माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आपल्या आत का तळमळला आहेस? देवाची आशा धर. तो तुझा देव मला दर्शन देऊन माझे उद्धार करतो. म्हणून मी पुनर्पित त्याचे गुणगान गाईन. देवबाप वाचल्या प्रश्न आशीर्वाद देव. बचाव आणि मुक्तीसाठी या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे तो प्रार्थना करत आहे. आणि फार सुंदर रीतीने तो या ठिकाणी असं म्हणतो की तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखवत. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. या ठिकाणी जेव्हा स्तोत्रकर्ता प्रार्थना करत आहे, स्तोत्रकर्त्याच्या समोर हा उद्देश आहे की त्याला
परमेश्वराच्या निवासस्थानी त्या पवित्र डोंगरावरती त्याला पोहोचायचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही रोज प्रार्थना करत असतो. आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या प्रार्थनेचं कल किंवा त्या प्रार्थनेची दिशा कोणत्या बाजूला आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण पुष्कळदा आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या आमच्या वर्तमान परिस्थितीशी संबंधित आणि त्याच वेळेस भविष्य काळामध्ये जी काळजी आणि चिंता आम्हाला लागून असते त्याच्याशी संबंधित आम्हाला दिसून येतील. या ठिकाणी जेव्हा हा स्तोत्रकर्ता प्रार्थना करत आहे, हा स्तोत्रकर्ता म्हणतो की त्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचायचं आहे. परमेश्वराच्या निवासस्थानी परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर मला कसं पोहोचता येईल, तर तो म्हणतो की तू आपला प्रकाश आणि तुझं सत्य हे प्रगट कर. प्रकाश आणि सत्य प्रगट कर आणि ती मला मार्ग दाखवत. सत्य आणि प्रकाश. मला असं वाटतं की परमेश्वराने या स्तोत्रकर्त्याची प्रार्थना ऐकली आणि केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर सर्व मानव जातीकरिता प्रकाश आणि सत्य प्रगट केलेलं आहे की जे आम्हाला परमेश्वराच्या निवासस्थानी त्या पवित्र डोंगरावर नेण्याकरिता आमचं मार्गदर्शन करते. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि हा एकमेव मार्ग आहे की ज्या मार्गाने आम्ही परमेश्वराच्या त्या पवित्र डोंगरावर पोहोचण्याच्या योग्यतेचे बनतो. केवळ योग्यतेचे बनतो एवढंच नव्हे तर तो स्वतः आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणारा, तो स्वतः ते दार आहे ज्यामधून आम्ही परमेश्वराच्या त्या अद्भुत सानिध्यामध्ये आम्ही प्रवेश करू शकतो. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी जेव्हाही प्रार्थना करतो, आम्हाला आमच्या वर्तमान परिस्थितीसाठी प्रार्थना करायचीच आहे. आम्हाला जेव्हा आम्ही भयभीत आहोत, ज्यावेळेस आम्ही चिंतेत आहोत, ज्यावेळेस आम्हाला येणाऱ्या दिवसांची काळजी आहे, त्या गोष्टींसाठी तर आम्हाला प्रार्थना करायचीच आहे, परमेश्वराचं सहाय्य मागायचंच आहे. परंतु त्याच वेळेस ह्या प्रार्थनेच्याच बरोबर आम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे. कारण मग त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परम आनंद, त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, मी विणेवर तुझे गुणगान गाईल. परमेश्वर तुमचा आणि माझा आनंद आहे. आणि कसा आनंद आहे? परम आनंद आहे. सगळ्यात मोठा आमचा आनंद, आमच्या आनंदाचा विषय, ज्याच्यावरती आमच्या जीवनाचा आनंद अवलंबून आहे, तो असा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून जर आम्ही आमच्या जीवनामध्ये निराश आहोत, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखी आहोत, जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास, तू आतल्यात का तळमळत आहेस, देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरुपी त्याचे गुणगान गाईन. जर आम्ही निराश आहोत, हताश आहोत, तर लक्षात घ्या की परमेश्वर देव जो आमचा परम आनंद आहे तो आपल्या सोबत आहे. आणि तो आपल्या सोबत असताना आम्हाला निराश होण्याची, चिंतेत राहण्याची, भयग्रस्त जीवन जगण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये रोज आणि रोज आम्ही आनंदामध्ये पुढे वाटचाल करू शकतो. परमेश्वर देवबाप या वचनांच्याद्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करो. प्रभू परमेश्वराचे आभार मानूया, जो आमचा परम आनंद आहे. त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याचे मनापासून आभार मानूया, त्याची स्तुती करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आज पुन्हा एक वार जी संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे, आम्हावरती केलेल्या उपकारांचं स्मरण करून, आठवण करत प्रभू परमेश्वराला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करण्याची, तिचा उपयोग आपण करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभूची स्तुती आराधना आपण करूया. चेक. प्रभु के नाम में सभी को सलाम करते हैं. आज की आराधना की शुरुआत करते हुए आइए हम परमेश्वर के वचन को याद करें. वचन कहता है कि हमारा हृदय परमेश्वर का मंदिर है. हम अक्सर परमेश्वर को बाहर ढूंढते हैं, लेकिन वह हमारे भीतर वास करते हैं.
2 कुरिन्थियों अध्याय 6 वचन 16 के अनुसार विश्वासी का शरीर जीवित परमेश्वर का मंदिर है, जिसका मृत्यु से कोई संबंध नहीं हो सकता। परमेश्वर ने कहा मैं उनमें वास करूंगा और उनके बीच चलूंगा, मैं उनका परमेश्वर रहूंगा और वे मेरी प्रजा होंगे। तो क्यों उसे मृत्यु में ढूंढना है जब वह आपके अंदर है? आइए इस गीत के माध्यम से अपने हृदय को उसके लिए तैयार करें और कहें, प्रभु मेरा हृदय तेरा सुंदर मंदिर है, इसमें तू निवास कर। आइए मिलकर गाएं, सुंदर देव हृदय है माझे, येथे से विराज देव बापा। सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप। सुंदर देव, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप। समशता ज्याची राखी शुद्ध याला, समशता ज्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी। सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप। प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा। सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप। सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भयकेचे, आता या देऊळा भयकेचे। सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप। दास माने येथे अवघी मंडळी, दास माने येथे अवघी मंडळी, भजया जमली देव बाबा, भजया जमली देव बाबा। सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर
सच्ची में खुदाबंद हमारे अंदर ही समाया हुआ है। भजन संहिता अध्याय 95 वचन 6 कहता है, आओ हम झुककर दंडवत करें और अपने बनाने वाले यहोवा के सामने घुटने टेकें। पहले गीत के माध्यम से हमने प्रभु से कहा कि हमारा हृदय उसका मंदिर है, और जब राजाओं का राजा हमारा हृदय के मंदिर में विराजमान होता है तो हमारा गौरव और हमारा अहंकार उसके सामने फीका पड़ जाता है। वचन कहता है, आओ अपने बनाने वाले यहोवा के सामने झुके। आइए पूरी नम्रता के साथ अपना शीश नवाते हुए उसकी वंदना करते हैं और यह गीत गाते हैं, तेरे सन्मुख शीश नवाते हैं हे जग के करता, क्योंकि डूबे हुए को दे दे सहारा, कर दो बेड़ा पार। शीश नवाते है जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। पाप के बादल सिर पर छाए, गिरा हुआ तूफान, तुम बिन नैया कौन संभाले, हे प्रभु यीशु महान। पाप के बादल सर पर छाए, गिरा हुआ तूफान, तुम बिन नैया कौन संभाले, हे प्रभु यीशु महान। आके बचा लो प्राण हमारे, जग के खेवनहार, आके बचा लो प्राण हमारे, जग के खेवनहार। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। जन्म के अंधों को दिया के रोगी लिए बचा, पाप क्षमा किए सब पापी के, मुर्दे दिए जला। जन्म के अंधे, जन्म के अंधों को दिया के रोगी लिए बचा, पाप क्षमा किए सब पापिन के, मुर्दे दिए जला। पापी हृदय हम भी लाए, दो दो पालनहार, पापी हृदय हम भी लाए, दो दो पालनहार। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। सुंदर पक्षी पर्वत सागर सबके सिरजनहार, आके विराजो मन मंदिर में, बंदे किए पुकार। सुंदर पक्षी पर्वत सागर सबके सिरजनहार, आके विराजो मन मंदिर में, बंदे यही पुकार। व्याकुल हृदय मुझको पुकारे, आजा तारनहार। व्याकुल हृदय तुझको
पार, कर दो बेड़ा पार। वो डूबे हुओं को सहारा देता है क्योंकि वो हमारा प्रभु है। जब हम उसे पुकारते हैं वो हमारी सुनता है। अब हम तीसरे गीत की ओर बढ़ रहे हैं। यह गीत एक गवाही है कि हमारा परमेश्वर न केवल हमारे दिलों का राजा है बल्कि सारी सृष्टि का स्वामी है। भजन संहिता 148 कहता है कि सूर्य, चंद्रमा, तारे भी उसकी स्तुति करते हैं। आइए हम मिलकर इस सच्चाई को गाएं कि धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनते हैं और संसार के सब प्राणी उसका ही नाम लेते हैं। आइए इस गीत को गाएं। हम सभी को आने वाला गीत है। चलिए उस गीत को गाते हैं। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुने। आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। उसके वचन की महिमा और शक्ति हम देखेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। उसके नियम को जो माने वो कभी भी ना भटकेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा, उसको ग्रहण
आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों। अभी हमने गाया कि धरती आकाश उसकी आवाज़ सुनती है, और अगर सृष्टि उसकी आवाज़ सुनती है तो इसका मतलब है कि वह नाम हर बीमारी से ऊंचा है, हर परेशानी से ऊंचा है, और इस दुनिया की हर शक्ति से कहीं बढ़कर है। वचन कहता है कि यीशु के नाम के सामने हर एक घुटना झुकेगा और हर एक जुबान यह इकरार करेगी कि वही प्रभु है। तो आइए हम सभी अपनी जगह पर, अपने स्थान पर खड़े हो जाएंगे। तो आइए आज हम खामोश ना रहें, अपनी तालियों के साथ, अपनी बुलंद आवाज के साथ उस नाम की जय जयकार करें जो स्वर्ग और पृथ्वी पर सबसे महान है। मेरे साथ मिलकर पूरे जोश और होश के साथ, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। चलिए इस गीत को गाएं। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। वो हमें बीमारी से, गरीबी से, श्रापों से छुड़ाता है। वो नाम है जो अंधों को रोशनी भी देता है। बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता। वो नाम है जो अंधों को रोशनी है देता। बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता। वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। सब मिलकर गाएंगे। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 भजन संहिता 91 का दूसरा वचन, मैं यहोवा के विषय में कहूंगा कि वह मेरा शरण स्थान और गढ़ है, वह मेरा परमेश्वर है,
मैं उस पर भरोसा रखूंगा। दुनिया की लहरें चाहे कितनी भी ऊंची क्यों ना उठे, हमारा भरोसा उस चट्टान पर है जो कभी नहीं हिलती। प्रभु तू ही हमारा शरण स्थान है। आइए अपने आंखों को बंद करके प्रभु की ओर मन लगाए और इस गीत को उसे समर्पित करें। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त मेरा प्रभु। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त मेरा प्रभु। तू मेरा शरण स्थान, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ। आराधना करूंगा, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ। मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। अपनी पूरी आत्मा से और सच्चाई से उस खुदा की हम स्तुति करते हैं, तुझे पुकारते हैं प्रभु। तेरी ओर आगे ही बढ़ते हैं हम प्रभु। तू मेरा पीछे, तू मेरा आगे प्रभु, तू हर वक्त मेरे साथ चलने वाला है प्रभु। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में मेरा दर्द मेरा प्रभु। उद्धार मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ्य मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से,
तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ प्रभु, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा शरण स्थान है प्रभु, तू मेरा गढ़ है, संकट में अति सहज मिलने वाला तू प्रभु है। प्रभु तेरे पास आते हैं सर्वशक्तिमान और जीवित पिता परमेश्वर, हम तुझे धन्यवाद देते हैं इस सुंदर समय के लिए प्रभु, जो तूने हमें अपनी उपस्थिति में दिया है। प्रभु आज हमने गाया कि हमारा हृदय तेरा मंदिर है, हमारी प्रार्थना है कि तू हमारे जीवन की हर कोने में वास कर। हमने तेरे सामने शीश नवाया और इकरार किया कि तू हमारा स्वामी है। हमने घोषित किया कि धरती और आकाश तेरी आवाज सुनते हैं। आज हमारे जीवन की सूखी हड्डियों पर और हमारी मुश्किल परिस्थितियों पर तेरी आवाज सुनाई दे, ताकि हम बदल जाए। धन्यवाद पिता कि तेरे नाम सबसे ऊंचा है, उस ऊंचे नाम की सामर्थ आज हर एक भाई बहन और बच्चे के साथ रहे। हम याद रखें कि तू हमारा शरण स्थान और हमारा गढ़ है। दुनिया का कोई भी गुनाह, दुनिया का कोई भी डर हमें छू नहीं पाएगा, क्योंकि तू हमारे साथ है। आने वाले पूरे हफ्ते में तेरी सुरक्षा और तेरा अनुग्रह हम पर बना रहे प्रभु। प्रभु यहाँ जितने भी जन उपस्थित है प्रभु, ये तेरी मंडली है प्रभु, हमको एक साथ तू ले चल प्रभु, क्योंकि प्रभु तूने हमें बनाया है प्रभु, और तू ही हमें साथ ले जा सकता है प्रभु। प्रभु हम सभी के साथ रहिए, सारे महिमा और सारा आदर तुझे देते हुए ये छोटी सी विनती, ये छोटी सी प्रार्थना प्रभु यीशु के नाम से प्रभु तेरी ओर प्रार्थना करते हैं और कहते हैं प्रभु जी आमीन। मागच्या रविवारी कोणत्या पुस्तकावर आपण मनन केलं? ओबद्या? ओके. ओबद्या होतं की हबक्कूक होतं? मागच्या रविवारी आपण ओबद्याच्या पुस्तकावरती मनन केलं। एकच अध्याय आम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो आणि या अध्यायावरती आपण मागच्या रविवारी मनन केलं। आणि प्रामुख्याने ओबद्यामध्ये 2 राष्ट्रांबद्दल जे आम्हाला पाहायला मिळतं। कोणते 2 राष्ट्र? कोणत्या 2 राष्ट्रांबद्दल? मिस्र देश आणि ओके, अदोम आणि इस्रायल या 2 राष्ट्रांबद्दल आम्ही या ओबद्याच्या पुस्तकामध्ये वाचतो। आणि परमेश्वर देव हा अदोमावरती का नाराज आहे त्याचं कारण आपण या पुस्तकातून बघितली। त्याचप्रमाणे भविष्यामध्ये अदोम आणि इस्रायल यहूदा यांची स्थिती काय असेल यावर देखील आपण विचार केला। आणि मग ओबद्याचं पुस्तक आणि वर्तमान काळची मंडळी
या प्रकारे एक तुलनात्मक विचार आपण त्या ठिकाणी केला. या प्रकारे ओबद्याच्या पुस्तकावरती आपण मागच्या रविवारी मनन केलेलं आहे. आज सांगितल्याप्रमाणे योएलचं पुस्तक जे आहे त्याला आपण सुरुवात करूया, प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, पुन्हा आज आम्ही तुझ्या अद्भुत उपस्थितीसाठी तुझे आभार मानतो. आम्ही आभार मानतो कारण तुझ्या उपस्थितीमध्ये ज्या सर्व गोष्टी तुझ्या लेकरांसाठी आहेत पैत देव बापा, त्या सर्वांची अपेक्षा आम्ही करतो. आणि परमेश्वर देव बापा, आमची विनंती आहे की तुझ्या उपस्थितीमध्ये या तुझ्या वचनांबरोबर तू आम्हासोबत बोल. आणि परमेश्वर देव बापा, आम्हास तुझ्याकरिता तू तयार कर. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो. आम्हाला आमचं लक्ष विचलित करणाऱ्या सर्व विषय गोष्टींपासून पैत देव बापा, तू आमचं मन स्थिर कर आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. योएलचं पुस्तक हे देखील एक लहानसं पुस्तक आपण जुन्या करारामध्ये पाहतो. योएलच्या पुस्तकामध्ये देखील 3च अध्याय आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. या पुस्तकाचा लेखक जो आहे तो स्वतः योएल आहे. आणि योएल या नावाचा अर्थ होतो परमेश्वर देव आहे. योएल या नावाचा अर्थ होतो परमेश्वर देव आहे. ओबद्या नावाचा अर्थ आठवतो का? ओबद्या नावाचा अर्थ आठवतो? मागच्याच रविवारी सांगितला. परमेश्वराचा भक्त, परमेश्वराचा उपासक, परमेश्वराचा सेवक हा ओबद्याच्या नावाचा अर्थ आहे. योएलच्या नावाचा अर्थ आहे परमेश्वर देव आहे. याचा लेखन काळ जो आहे तो अंदाजे ख्रिस्तपूर्व 835 ते 830, ख्रिस्तपूर्व 835 ते 830 हा योएलच्या पुस्तकाचा लेखन काळ आहे. योएलच्या पुस्तकामध्ये मुख्य शब्द जर तुम्ही पाहिलात तर परमेश्वराचा दिवस, परमेश्वराचा दिवस हा शब्द तुम्हाला पहिल्या अध्यायात पाहायला मिळेल, दुसऱ्या अध्यायात पाहायला मिळेल आणि तिसऱ्याही अध्यायात पाहायला मिळेल. प्रत्येक अध्यायामध्ये परमेश्वराचा दिवस हा मुख्य शब्द या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. योएलच्या पुस्तकाचा जर मुख्य विषय आम्ही काढण्याचा प्रयत्न केला किंवा काय असायला पाहिजे योएलच्या पुस्तकाचा मुख्य विषय, तर आम्हाला असं दिसून येईल की अंतःकरणापासून परमेश्वराकडं वळणे, आपल्या मनापासून परमेश्वराकडं वळणे. आता वास्तविक पाहता ज्यावेळेस तुम्ही योएलचं पुस्तक वाचता, पहिला अध्याय वाचला, दुसरा अध्याय वाचला, तिसरा अध्याय वाचला, 3 अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी पहिल्या अध्यायात काय वाचलं होतं. पुष्कळदा योएलचं पुस्तक वाचत असताना ते समजायला कठीण जातं, कारण बरीचशी भविष्य देखील योएलच्या पुस्तकामध्ये दिसून येतात. आणि म्हणून ज्या प्रकारे त्याची शब्दरचना आहे, ज्या प्रकारे या पुस्तकाची मांडणी आहे, कधी कधी वाचत असताना ते समजायला कठीण आम्हाला वाटू शकतं. परंतु जर आम्ही त्याला या प्रकारे पुढील भागांमध्ये जर त्याची विभागणी केली, ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये जर आम्ही पहिला अध्याय जर ठेवला तर या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला काय दिसून येतं, या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला टोळधाड त्या ठिकाणी दिसून येते. त्याचप्रमाणे त्या टोळधाडीमुळं जी काही परिस्थिती त्या ठिकाणी त्या देशावरती निर्माण होते आणि त्या परिस्थितीमध्ये जे त्या ठिकाणी आध्यात्मिक पुढारी आहेत त्यांनी लोकांना कसं उत्तेजन द्यायचं आहे, त्यांनी लोकांना देवाकडं कसं वळवायचं आहे, या प्रकारे आम्ही पहिल्या अध्यायात वाचतो. त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरा जो विभाग आहे तो अध्याय 2:1 ते 17 इथपर्यंत पहिली 17 वचनांचा जर आम्ही अभ्यास केला तर मग त्या ठिकाणी आणखीन ज्या प्रकारे अध्याय 1 मध्ये टोळधाड आम्ही पाहिली, या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परकी राष्ट्र किंवा शत्रू राष्ट्रांचं जे सैन्य आहे त्यांचा हल्ला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग तुम्ही जर 18व्या वचनापासून जर पुढं वाचलं, जर 18व्या वचनापासून जर पुढं वाचलं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला देव आपल्या लोकांची पुनर्स्थापना कशी करतो, शत्रूंचा नाश कसा करतो, हे अध्याय
2:18 पासून शेवटपर्यंत तुम्हाला या प्रकारे त्या ठिकाणी वाचता येईल. या प्रकारे एक थोडक्यात 3 विभागांमध्ये योएलच्या पुस्तकाची विभागणी करून आपण या पुस्तकाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण वाचत असताना या प्रकारे जर वाचलं तर ते समजायला अधिक सोपं जाईल. आज योएलच्या पुस्तकावरती मनन करत असताना अध्याय 1 आणि वचन 1 ते 4 जी आहेत ती आपण या ठिकाणी वाचूया. अध्याय 1 वचन 1 ते 4 पर्यंत. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पतुएलाचा पुत्र योवेल याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, अहो वृद्ध हो, हे ऐका, देशात राहणारे सर्व जन कान द्या. तुमच्या काळी अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळी अशी गोष्ट कधी घडली होती काय? तुम्ही हे आपल्या मुलाबाळास कळवा, तुमच्या मुलाबाळांनी आपल्या मुलाबाळास कळवावे व त्यांच्या मुलाबाळांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे. कुरतडणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले, झुंडींनी येणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले, चाटून खाणाऱ्या टोळांपासून जे राहिले अधाशी टोळांनी खाल्ले. परमेश्वर दैबाप ही वचने आज म्हणण्याकरिता आपला सर्वांसाठी आशीर्वादाची करो. सुरुवात ज्यावेळेस आम्ही वाचतो ना तर तुम्हाला हबक्कूकच्या पुस्तकाची आठवण होईल, ज्यामध्ये योवेल या ठिकाणी म्हणतो की अहो वृद्ध हो, देशात राहणाऱ्या सर्वांनो कान द्या. तुमच्या वाडवडिलांच्या वेळेस कधीतरी तुम्ही असं काही पाहिलं होतं का? एक प्रश्नार्थक त्या ठिकाणी काहीतरी पाहिलं होतं का? हबक्कूकच्या पुस्तकात काय म्हटलेलं आहे? जे कधी घडलं नाही, जे तुम्ही पाहाल ऐकाल पण तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही, असं काहीतरी परमेश्वर त्या ठिकाणी करणार. हबक्कूकच्या पुस्तकामध्ये देखील या प्रकारे आम्हाला त्याची सुरुवात दिसून येते. या ठिकाणी या वचनांवरती मनन करत असताना जो विषय आज आमच्या समोर आम्ही मननासाठी ठेवणार आहोत तो म्हणजे टोळ. आम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामधून योवेलचं पुस्तक ज्यावेळेस आपण पाहतो, टोळधाड जी आहे ही त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून आज आपण देखील टोळ किंवा ही जी टोळधाड ज्याबद्दल या वचनांमध्ये आम्ही वाचतो त्यावरती आपण आज मनन करूया. किती प्रकारचे टोळ त्या ठिकाणी सांगितलेले आहे? तर कुरतडणारे टोळ त्या ठिकाणी सांगितलेले आहे, झुंडींनी येणारे टोळ त्या ठिकाणी सांगितलेले आहे, चाटून खाणारे टोळ त्या ठिकाणी सांगितलेले आहे, आणि आणखीन कोणते? अधाशी. 4 प्रकारचे टोळ त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. मग आता या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की टोळ म्हणजे काय आहे. काय आहे टोळ म्हणजे? काय आहे टोळ? काय आहे टोळ म्हणजे? काय आहे? एक प्रकारचा नाकतोडा आपल्या सर्वांना समजतो. त्या नाकतोड्याप्रमाणे हा देखील एक कीटक आहे, एक किडा आहे की जो फार मोठ्या झुंडीने त्या ठिकाणी तो प्रवास करतो, आणि ज्या ज्या ठिकाणाहून हे टोळ प्रवास करतात त्यांच्या समोर येणारं सर्व प्रकारचं जे हिरवळ आहे ते सर्व ते त्या ठिकाणी खाऊन टाकतात, त्या सर्वाचा ते नाश करतात. आणि म्हणून प्राचीन काळी हे जे टोळ होते ना त्यांचा एक फार मोठा प्रभाव त्यावेळेसच्या सर्व परिस्थितीवर आणि अर्थव्यवस्थेवरती त्या ठिकाणी दिसून यायचा. कारण शेतात पीक आहे, हिरवळ आहे, आणि जर चुकून त्या राष्ट्रावर टोळ आलेत, टोळ काय करायचे? सर्व काही त्या ठिकाणाहून संपवून टाकायचे. सर्व पीक, सगळं ज्या काही वनस्पती, जे काही हिरवळ आहे ते सर्व संपवून टाकायचे. आणि मग त्याचा परिणाम त्या सर्व राष्ट्रावर, त्यांच्या सर्व अर्थव्यवस्थेवरती त्या ठिकाणं त्यावेळेस होत असे.
आजच्याही काळामध्ये टोळ जे आहेत एक महासंकट म्हणूनच त्याकडं पाहिल्या जातं प्रियांनो. आणि म्हणून टोळ पवित्र शास्त्रामध्ये आज टोळा संबंधात किंवा हा जो किडा आहे या संदर्भात आम्हाला काय पाहायला मिळतं, आज त्यावरती आपण थोडक्यामध्ये मनन करणार आहोत. टोळ या ठिकाणी योएल संदेष्टा काय पाहतो? योएल संदेष्टा हे पाहतो की राष्ट्रावरती फार मोठं संकट येत आहे. एक महासंकट राष्ट्रावरती येत आहे. हे महासंकट या राष्ट्रावरती येत असताना याचं स्वरूप काय आहे, तर हे टोळाच्या स्वरूपामध्ये हे महासंकट राष्ट्रावरती येत आहे, हे योएलने पाहिलं. आणि याची तीव्रता ही एवढी जास्त आहे की योएल त्या राष्ट्रातील वृद्धांना, रहिवाशांना आव्हान करून विचारतो की तुम्ही असं कधी पाहिलं का? तो त्यांना आव्हान करतो की तुम्ही ते लिहून ठेवा. 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी, पुढची पिढी, पुढची पिढी, पुढच्या पिढीला सांगो. या प्रकारचं आव्हान तो करतो की ह्या गोष्टी तुम्ही त्या लिहून ठेवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा एवढं भयंकर प्रकारचं संकट त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. जर आता आम्ही इस्रायलच्या इतिहासामधून टोळ पाहण्याचा प्रयत्न केला, समजत आहे? पहिली बाब जी आज आपण पाहत आहोत ती म्हणजे इस्रायलच्या इतिहासामधून, इस्रायल राष्ट्राच्या इतिहासामधून, इस्रायल लोकांच्या इतिहासामधून जर आम्ही टोळ पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला काय काय त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या दिशेने विचार करत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला लक्षात येतील. टोळाच्या संदर्भात आम्हाला निर्गम 10 आणि वचन 4 ते 19 पर्यंत पाहायला मिळतं. काय आहे त्या ठिकाणी आठवतं कोणाला? निर्गम 10, 4 ते 19. पीडा आहे ना, मिस्र देशावरती ज्या पीडा आल्यात, 10 पीडा ज्या आल्यात त्यापैकी एक पिढी कोणती आहे? टोळधाड. जेव्हा इस्रायल लोकांना परमेश्वर देव मिस्र देशातून काढत आहे, जेव्हा इस्रायलच्या इतिहासामध्ये एक फार महत्वाचं पान लिहिल्या जात आहे, अशा त्या स्थितीमध्ये आम्हाला टोळाचा उल्लेख दिसून येतो. फारो जर मोशे बरोबर इस्रायल लोकांना जाऊ देणार नाही तर त्यांच्यावरती टोळ येतील. हे टोळधाड त्यांच्यावरती येईल म्हणून त्या ठिकाणी फारोला सांगितलं जातं. जर तुम्ही ती वचने जर वाचलीत ना तर तुम्हाला दिसून येईल की फारो म्हणतो आपल्या लोकांना की एक काम करूया, जाऊ द्या त्या लोकांना. मोशेला बोलवलं जातं आणि मोशेला बोलून तो विचारतो फारो की बाबा तुम्ही कोण कोण जाणार? मोशे सांगतो त्या ठिकाणी त्याला की आम्ही सर्वच जण जाणार. आमच्या गुराढोरांसहित आमचं जे काही आहे त्या सर्वस्वासहित आम्ही परमेश्वराची सेवा करायला, परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची आराधना करायला आम्ही जाणार. फारोला ते पटत नाही. फारो म्हणतो तुम्ही फक्त पुरुष वर्गाने जायचं, बाकी कोणी नका जाऊ. परंतु त्या ठिकाणी फारो आपलं मन कठीण करतो आणि त्यांना जाऊ देत नाही. परमेश्वर काय म्हणतो मोशेला? उगार, हात उगार. आणि असं म्हटलेलं आहे की देवाने पूर्वेकडून वारा वाहिला आणि त्या वाऱ्यासोबत टोळ आलेत आणि त्या ठिकाणी जर ती वचने जर तुम्ही वाचली, निर्गम 10, 4 ते 19 जर वचने तुम्ही वाचली तर तुम्हाला असं दिसेल की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कधी एवढे टोळ आले नाही आणि भविष्यातही कधी येणार नाही. एवढे टोळ ती धाड त्या मिस्र देशावर आली. प्रियांनो, तुम्ही कल्पना करू शकता की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भूमी दिसत नव्हती. भूमी दिसत नव्हती म्हणजे झाकून गेलेली होती. सूर्य झाकून गेलेला आहे, अंधार पडलेला आहे आणि जिकडंही पाहावं तिथं काय दिसताय? टोळ दिसताय. जिथंही तुम्ही पाहाल तिथं टोळ त्या ठिकाणी दिसत आहे. अंधार त्या ठिकाणी पसरलेला आहे. आणि फारो ज्यावेळेस मोशेला बोलावतो, फारो ह्या परिस्थितीचं वर्णन काय करतो माहितीये? फारो म्हणतो की ही मरण अवस्था आहे.
मरण अवस्था आहे. म्हणजे ही जी पीडा मिसर देशाने अनुभवलेली आहे, फारो आणि त्याच्या लोकांनी अनुभवलेली आहे प्रियांनो, त्याची तीव्रता त्या ठिकाणी किती भयंकर आहे ती आम्हाला दिसून येईल. टोळ 10 पिढ्यांपैकी एक पिढा इस्रायलच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा भाग आम्हाला तो त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आणखीन टोळ आम्हाला कुठं पाहायला मिळतात. आता देवाचे लोक मिसर देशातून बाहेर पडलेत आणि मिसर देशातून बाहेर पडल्यानंतर आता देवाने त्यांना नियमशास्त्र दिलेलं आहे, देवाने त्यांना आपले लोक म्हटलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाची आज्ञा मोडणाऱ्यांवरती देवाचं शासन म्हणून, देवाची शिक्षा म्हणून टोळ त्या ठिकाणी सांगितलेले. जर तुम्ही अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय आणि वचन 36 ते 42 जर तुम्ही वाचले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी या प्रकारे पाहायला मिळतं. अनुवादाचं पुस्तक अध्याय 28 आणि त्यामधली सर्व नाही परंतु काही वचने मी या ठिकाणी वाचत आहे. वचन 38 मध्ये असं म्हटलेलं आहे, तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील. कोणाला म्हटलेलं आहे? जे अवाज्ञा करतात, जे आज्ञा मोडतात त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील पण थोडेसेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकेल. तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील पण तुला द्राक्षरस पाहायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत, कारण किडा ती खाऊन टाकेल. त्यानंतर वचन 42 मध्ये म्हटलेलं आहे, तुझे सर्व वृक्ष आणि तुझ्या भूमीचा उपज ह्यांवर टोळ धाड येईल. परमेश्वर आपल्या लोकांना सावध करून ठेवत आहे की जर तुम्ही आज्ञा मोडाल, जर तुम्ही अवाज्ञा कराल, जर तुम्ही मी सांगितलेल्या नियमांच्या पलीकडे जाल, जर तुम्ही परमेश्वराचं ऐकणार नाही तर तुमच्यावरती जो त्रास येईल किंवा जे देवाचं शासन येईल, देवाची जी शिक्षा तुम्ही अनुभवाल, त्यामध्ये टोळचा देखील उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. तुम्ही बी पेरणं मनुष्याच्या हातांमध्ये आहे, परंतु पीक प्राप्त करून देणं कोणाच्या हातांमध्ये आहे? परमेश्वराच्या हातांमध्ये आहे. मनुष्य जेव्हा देवाच्या विरुद्ध वागतो त्यावेळेला पुष्कळदा आमचे कष्ट आणि आमचे श्रम जे आहेत त्या ठिकाणी व्यर्थ होताना आम्हाला दिसून येतात. प्रियांनो, अवाज्ञा करणाऱ्यांसाठी परमेश्वर म्हणतो की तुमच्या भूमीवरती, तुमच्या शेतांवरती, तुमच्या पिकांवरती टोळ त्या ठिकाणी मी पाठवेल. त्यानंतर आणखीन टोळचा उल्लेख आम्हाला कुठं दिसून येतो? शलोमोन राजाने सुंदर मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर शलोमोन राजा या मंदिराचं समर्पण करतोय आणि त्या समर्पणाच्या प्रार्थनेमध्ये शलोमोन राजा या टोळचा उल्लेख करतो. प्रार्थना तो त्या ठिकाणी करत असताना असं म्हणतो की जर तुझ्या लोकांवर संकट आलेत, आपत्ती आली, त्यामध्ये तो म्हणतो की टोळ जर त्या ठिकाणी आलेत आणि अशा त्या अवस्थेमध्ये जर इस्रायलापैकी कोणी एकाने किंवा इस्रायल राष्ट्राने या मंदिराकडं वळून प्रार्थना केली तर तू त्यांची प्रार्थना ऐक. शलोमोन प्रार्थना करत असताना शलोमोनाला देखील या गोष्टीची जाणीव आहे की जेव्हा टोळ देशावरती येतं ते केवढं मोठं नुकसान देशाचं करून जातं. आणि म्हणून शलोमोन आपल्या प्रार्थनेमध्ये प्रामुख्याने या आपत्तीचा, या संकटाचा उल्लेख करतो आणि म्हणतो की अशा अवस्थेमध्ये जर कोणी प्रार्थना करेल मंदिराकडे पाहत तर तू त्यांची प्रार्थना त्या ठिकाणी ऐक. इस्रायलच्या इतिहासामधून टोळ जे आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण केला. आता योएलच्या पुस्तकामध्ये टोळ जे आहे ना यांची तुलना योएल संदेष्टाने 2 गोष्टींशी केलेली आहे. योएलच्या पुस्तकामध्ये टोळ याची तुलना, टोळ धाडीची जी तुलना आहे ती योएलने 2 गोष्टींशी केलेली आहे. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे की शत्रू राष्ट्रांच्या
पराक्रमी आणि बलाढ्य सैन्यासोबत त्यांचं जे आक्रमण देशावरती होतं, त्या आक्रमणाबरोबर किंवा त्या शत्रू राष्ट्राबरोबर योवेल जो आहे या टोळची तुलना करतो. जर तुम्ही अध्याय 2 आणि वचन 1 ते 11 जर तुम्ही वाचलीत तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी तो तुलना करत असताना वचन 2 मध्ये योवेल 2 आणि त्यामधून वचन 2 मध्ये तो असं म्हणतो, अंधाराचा व औदासीनचा दिवस, मेघमय आच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो, तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. कसं येत आहे? डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो है ना. हळूहळू हळूहळू प्रकाश जसा पसरतो आणि सर्व पृथ्वी व्यापून टाकतो, तसं तो म्हणतो की हे टोळ जे आहेत ते त्या ठिकाणी येत आहे. त्यानंतर विध्वंस, नुकसान, त्या ठिकाणी त्या संदर्भात तो बोलतो, ज्यावेळेस एखादं शत्रू राष्ट्र हल्ला करतं, एखादं राष्ट्र ते जिंकून घेतं, तर आम्हाला माहिती आहे की तिथं जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींचं ते नुकसान करून टाकतात. जाळपोळ त्या ठिकाणी केल्या जाते. या ठिकाणी वचन 3 मध्ये तो असं म्हणतो, त्यांच्या पुढे अग्नी भस्म करीत चालला आहे, त्यांच्या मागे ज्वाला जळत चालली आहे. त्यांच्या पुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्या मागील प्रदेश ओसाडमय आहे. ओसाडमय, पुढचा प्रदेश कसा आहे? एदेन बागेसारखा आहे. परंतु एकदा का ते त्या एदेन बागेवरून गेलेत की मग त्या एदेन बागेचं काय होऊन जातं? ओसाड भूमी त्या ठिकाणी झालेली आहे. वचन 4 आणि 7 वचन 4 आणि वचन 7 पर्यंत देखील तो म्हणतो की त्याचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे, स्वरासारखे ते धावतात, ते उड्या टाकतात, त्यांचा आवाज डोंगरावरून जाणाऱ्या रथांच्या आवाजासारखा आहे, धसकट खाऊन टाकणाऱ्या ज्वालेच्या कडाडण्यासारखा ते आवाज करतात, युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत. त्यांच्या पुढे राष्ट्रे व्यथित होतात, सर्वांची तोंडे काळवंटतात, वीराप्रमाणे ते धावतात, योद्ध्यांप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करतात, ते आपली दिशा सोडत नाही. ज्या प्रकारे एखादं सैन्य आक्रमण करतं ना, हुबेहूब तीच तुलना या ठिकाणी योवेल जो आहे या टोळांच्या झुंडींची करत आहे. एखादं शत्रू राष्ट्र, योद्धे, वीर ज्या प्रकारे हल्ला करतात त्याप्रमाणेच या टोळांचं वर्णन त्या ठिकाणी तो करतो. एखादं शत्रू राष्ट्र चालून यावं त्या प्रकारे या टोळांची तुलना त्याने त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आणखीन कशासोबत योवेलने या टोळांची तुलना केलेली आहे? तर परमेश्वराचा जो दिवस आहे, परमेश्वराच्या दिवसासोबत देखील या ठिकाणी योवेल जो आहे या टोळांची तुलना करतो. परमेश्वराचा दिवस, परमेश्वराचा न्यायाचा दिवस, ज्याच्याबद्दल 2 आणि वचन 2 मध्ये आम्ही वाचलं की अंधाराचा व औदासीनतेचा अंधाराचा दिवस, परमेश्वराच्या न्यायाचा दिवस. कसा आहे तो दिवस? अंधकारमय आहे. का बरं अंधकारमय आहे? काल बायबल स्टडी मध्ये आम्ही थोडा वेळ त्यावरती मनन केलं. अंधकारमय, तुम्ही आणि मी तर वाट पाहत आहोत परमेश्वराच्या येण्याची, परंतु प्रियांनो, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या येण्याची वाट पाहत असताना जे परमेश्वरासाठी तयार नाहीत त्यांच्यासाठी मात्र तो दिवस कसा आहे? अंधाराचा दिवस आहे, निबिड काळोख त्या ठिकाणी. कारण असं म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या न्यायासमोर कोण टिकाव धरेल? कोणाला परमेश्वराच्या न्यायासमोर उभं राहता येणार आहे? काल आम्ही चर्चा करत असताना मी विचारलं की आम्ही 5-6 जण होतो काल बायबल स्टडी मध्ये, आणि मी विचारलं की हा जो दिवस आहे किंवा
असं म्हटलेलं आहे की कोण टिकाव धरेल, तुमच्यापैकी आणि माझ्यापैकी कोणाला त्या ठिकाणी टिकाव धरता येईल? काय उत्तर देणार आम्ही? आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलेलो आहोत, आज मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, परमेश्वराच्या न्यायाच्या दिवशी तुमच्यापैकी माझ्यापैकी आपण कोण टिकणार, कोण टिकाव धरणार? काय उत्तर देणार आपण? कोणाला असं म्हणता येईल का की मी टिकाव धरेल? परमेश्वराच्या न्यायाच्या दिवशी त्याच्या समोर मला टिकाव धरता येईल असं कोणी आपल्यापैकी म्हणू शकतं का? आपण कोणीच म्हणू शकत नाही, कारण आपण कोणीही परिपूर्ण नाही. परंतु उत्तर काय अपेक्षित आहे माहिती आहे? उत्तर हे अपेक्षित आहे की आपल्यापैकी कोणीही परमेश्वराच्या त्या न्यायासनासमोर, त्या अंधकारमय दिवसामध्ये आपल्यापैकी कोणीही उभं राहणार नाही. आपण कुठं असणार आहोत? तुमचा आणि माझा जो न्याय आहे, विश्वासणाऱ्यांचा जो न्याय आहे, तो प्रतिफळाचा न्याय म्हटलेला आहे. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या त्या पांढऱ्या सिंहासनासमोर आपण उभं राहणार आहोत. पांढऱ्या सिंहासनाचा न्याय कशाचा आहे? हा प्रतिफळाचा न्याय आहे. तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी या भूमीवरती काय केलं, या जगामध्ये आम्ही असताना आम्ही त्याच्याकरिता काय सेवा केली, आम्ही आमचं काम करत असताना त्याच्याकरिता काय केलं, किंवा आम्ही या जगामध्ये परमेश्वरासाठी कशा प्रकारचं जीवन जगलो, त्यावरती तुमचं आणि माझं प्रतिफळ अवलंबून आहे. ते त्या पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायासनाच्या दिवशी तुम्हाला आणि मला ते प्रतिफळ देण्यात येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला नाही, जे प्रभूकरिता तयार नाहीत, जे त्याच्या त्या न्यायासनासमोर उभे राहतील ना, त्यांच्यापैकी कोणालाही त्याच्यासमोर टिकाव त्या ठिकाणी धरता येणार नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी धन्य आहोत, आपण धन्य आहोत की आम्हाला वेळेच्या आधीच हे माहीत आहे की आम्हाला आमचं जीवन कशा प्रकारे जगायचं आहे. आमचं प्रतिफळ जर आम्हाला परमेश्वरापासून पाहिजे तर आम्हाला या भूतलावरती काय करायचं आहे हे ज्ञान आणि ही समज त्या प्रभू परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. अंधाराचा दिवस है ना, तुम्ही आणि मी जी पिढा आली त्यामध्ये वाचलं किंवा त्या ठिकाणी वाचायला मिळतं की सर्व पृथ्वी झाकून गेलेली होती. संपूर्ण मिसर देश जो आहे ना तो झाकून गेलेला होता. सूर्य त्या ठिकाणी दिसत नव्हता. एक वाचत असताना एक अशी माहिती त्या ठिकाणी वाचण्यात आली की 1889 साली आपल्या चर्चची स्थापना कधीची आहे? 1889 सालाचीच आहे. ज्या वर्षी आपल्या चर्चची स्थापना झाली त्या वर्षाची ही बाब आहे, त्या वर्षाची गोष्ट आहे. मृत समुद्रावरून हे टोळ जे आहेत ते ओलांडून जात होते आणि ती जी घटना आहे ना, हे जे टोळ त्या ठिकाणाहून ओलांडून जात होते त्यांनी केवढं क्षेत्र त्यांनी व्यापलेलं होतं माहिती आहे? त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 2000 चौरस मैल. 2000 चौरस मैल किती झाले? आता हे जे इंजिनियर आहेत, मॅथमध्ये जे एक्सपर्ट आहेत, 2000 मैल म्हणजे किती अंतर झालंय, किती क्षेत्रफळ झालं? तेवढं या टोळांनी व्यापलेलं होतं. हे जसं आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बाहेर उभं राहावं, रखरखतं ऊन आहे आणि मग एखाद्या ढगाने सूर्याला झाकावं, तेवढ्यापुरती जी सावली तयार होते की नाही, बरं वाटतं. सूर्य थोड्याशा ढगाने झाकल्यानंतर सावली येते. परंतु 2000 मैल चौरस एवढं अंतर जेव्हा यांनी झाकून टाकलेलं आहे, केवढा मोठा अंधार त्या ठिकाणी पडलेला असेल. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर ते 3000 किलोमीटरच्या पुढचं अंतर आहे. ते 3000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर त्या ठिकाणी ते आम्हाला काउंट केल्यानंतर लक्षात येतं. एक कल्पना तुम्हाला मिळावी, एक अंदाजा तुम्हाला यावा की का योएल या टोळांची तुलना देवाच्या न्यायाच्या दिवसाशी करतो, ते आम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. अंधाराचा दिवस त्याला म्हटलेलं आहे, गाढ अंधार, ज्या ठिकाणी आता कुठलीही आशेचं किरण
त्या ठिकाणी दिसून येत नाही, अशी भयंकर ती परिस्थिती आहे. वचन 31 मध्ये त्या दिवसाच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे. योवेलचा 2रा अध्याय आणि वचन 31 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. सूर्य काय होईल? अंधकारमय होईल. सूर्याचा प्रकाश दिसणार नाही, तो नाहीसा होईल. फक्त योवेलच हे सांगतोय काय, जर आम्ही मार्क शुभवर्तमान जर पाहिलं ना, मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 13वा अध्याय जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या शेवटच्या दिवसाबद्दल आपल्या शिष्यांना सांगत आहे आणि तो असं म्हणतो. वचन 22 पासून मी काही वचने तुमच्याकरिता वाचत आहे मार्क 13 मधून. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश उपस्थित होतील आणि साधे तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुते दाखवतील. तुम्ही तर सावध राहा, मी अगोदरच तुम्हाला सर्व काही सांगून ठेवले आहे. परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः या गोष्टी तुमच्या समोर आणि माझ्या समोर ठेवलेल्या आहेत. प्रियांनो, योवेल जो आहे तो 2 गोष्टींबरोबर या टोळांची तुलना करतो. शत्रू राष्ट्रांचं सैन्य, त्यांचं आक्रमण, आणि दुसरं म्हणजे देवाचा परमेश्वराचा दिवस किंवा परमेश्वराचा न्यायाचा तो अंधकाराचा दिवस, त्याच्याशी तो तुलना करतो. प्रियांनो, संपवत असताना टोळधाड आणि वर्तमान काळ याचा जर आपण विचार केला तर टोळधाड इस्रायलच्या इतिहासातून आपण टोळ पाहिलेत. योवेल या टोळांची तुलना 2 कोणत्या गोष्टींबरोबर करत आहेत ते देखील आम्ही पाहिलं. टोळ आणि वर्तमान काळ आम्हाला काय शिकायला मिळतं? टोळ आणि वर्तमान काळ जर ह्याचा विचार आम्ही केला तर आम्हाला काय लक्षात येईल? जसं इस्रायल लोकांना परमेश्वर म्हणतो की तुम्ही आज्ञा मोडाल तर मी तुम्हावरती टोळ पाठवेल, तुमच्या पिकावरती, उपजावरती, भूमीवरती मी टोळ पाठवेल म्हणून परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं. हा प्रश्न आमच्या समोर आहे, काय आज या प्रकारे देवाचे शासन आमच्या दृष्टीस पडते काय? आणि देवाचं शासन या प्रकारे आमच्या दृष्टीस पडतं काय? काय उत्तर असेल आमचं? टोळ आणि वर्तमान काळचा जर आम्ही विचार केला तर देवाचं शासन या प्रकारे आम्हाला आज पाहायला मिळतं का? आमच्या दृष्टीस पडतं का? किती जणांनी अशा प्रकारचे टोळ पाहिलेत? जे शेती करणारे आहेत, ग्रामीण भागामध्ये जे शेती करतात त्यांच्यापैकी काहींनी पाहिले असतील, पण एवढ्या भयंकर तीव्रतेचे त्यांनी पाहिलेले नसतीलच. टोळ जरी या प्रकारचे आम्हाला दिसत नाही ना, परंतु टोळ आल्यानंतरचा जो परिणाम त्या ठिकाणी आहे, काय परिणाम आहे? त्या ठिकाणी भयंकर नुकसान आहे, त्या ठिकाणी भयंकर अडचणी आहे, दुष्काळाचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. मनुष्याने भूमीकरिता घेतलेले श्रम, मनुष्याने भूमीकरिता केलेला सर्व खर्च कसा होऊन गेलेला आहे? व्यर्थ झालेला आहे. नुकसान त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. मला असं वाटतं की नुकसान, अडचणी, दुष्काळ सदृश परिस्थिती, आमचे कष्ट, आमचे श्रम व्यर्थ होणे, मानवी जीवनामध्ये या गोष्टींचे अनुभव पुष्कळदा आम्ही घेत असतो. आमच्या जीवनामध्ये जरी आम्ही टोळ आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं नसेल, परंतु टोळ येऊन गेल्यानंतर जो परिणाम असतो तो परिणाम मात्र आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलेला आहे, अनुभवलेला देखील आहे. परंतु हे पाहत असताना एक गोष्ट फार स्पष्टपणे आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि ती ही आहे की या गोष्टींचा अनुभव येणे किंवा अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये आल्यात म्हणजे आम्हाला देवाचं शासन होत आहे, देव आम्हाला शिक्षा देत आहे, हे प्रत्येक वेळेला असं नाही.
लक्षात घ्या बरं, हे समजून घेण्यासाठी फार महत्वाचं आहे. नाही तर मग तुम्ही असं म्हणाल, आमच्यावर आजार आले, आमच्यावर संकट आलं, आमचं नुकसान झालं, आमचे कष्ट व्यर्थ झालेत. बाळकसाहेबांनी सांगितलेलं आहे की ही देवाची शिक्षा आहे. असा गैरसमज करून घेऊ नका. ह्या गोष्टींचा जो अनुभव मनुष्याच्या जीवनामध्ये येतो, आपल्यापैकी कोणीही, मला नाही वाटत की इथं बसलेल्यांपैकी कोणीही असं म्हणेल की माझ्या जीवनात या गोष्टींचा अनुभवच कधी आला नाही. आपण सर्वजण या गोष्टींचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतो. प्रियांनो, असे अनुभव येत असताना आम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक, जर आम्ही वारंवार अशा परिस्थितींना, अशा गोष्टींना सामोरे जात आहोत, तर आम्हाला प्रामाणिक आत्मपरीक्षणाची गरज आहे. कारण या गोष्टी मानवी जीवनावर वारंवार येण्याचे 2 कारण आम्हाला दिसून येतात. एक कारण आहे देवाचं शासन म्हणून, आणि दुसरं कारण आहे आमच्या विश्वासाची परीक्षा म्हणून देखील. इयोब तर पूर्ण रिकामी झाला होता ना. इयोबाचं फार सुंदर उदाहरण आमच्या समोर आहे. इयोबाला देवाचं शासन होतं का? परीक्षा पाहिल्या जात होती ना. परीक्षेच्या स्वरूपात कधी कधी हे अनुभव आम्हाला आमच्या जीवनात येतात. कधी कधी देवाचं शासन म्हणून देखील आमच्या जीवनामध्ये हे अनुभव येऊ शकतात. आवश्यकता कशाची आहे? मला माझ्या जीवनाचं प्रामाणिक परीक्षण करायचंय. जर मी माझ्या जीवनामध्ये वारंवार अशा परिस्थितींना तोंड देत आहे, जर मी वारंवार अशा परिस्थितीतून जात आहे, तर मला प्रामाणिक आत्मपरीक्षणाची गरज आहे. देवाचं शासन म्हणून हे माझ्यावरती आहे का, किंवा माझ्या विश्वासाची परीक्षा म्हणून ते माझ्यावर आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आमचं प्रामाणिक परीक्षण करतो ना, ज्यावेळेस आम्ही आमचं प्रामाणिक परीक्षण करतो, त्यावेळेला देवाचा आत्मा आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करतो. आणखीन तुम्हाला एक महत्वाचं त्यामध्ये सांगतो. जर तुमच्या विश्वासाची परीक्षा म्हणून ही परिस्थिती तुमच्यावर वारंवार येत आहे, तर ही परिस्थिती संपेल आणि देवाचा फार मोठा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल, यामध्ये संशय नाही. परंतु जर देवाचं शासन म्हणून आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती किंवा असे प्रसंग येत असतील, तर मग आम्हाला त्या ठिकाणी पश्चाताप करण्याची गरज आहे. पश्चाताप करून देवाकडं वळणे आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुन्हा आशीर्वादांकडे घेऊन जाणार आहे. योवेल संदेष्टाने काय पाहिलं? योवेल संदेष्टाने फार मोठ्या संकटाला पाहिलं, परंतु त्या मोठ्या संकटामध्ये ज्यावेळेस परमेश्वर हे पाहतो की माझे लोक माझ्याकडे वळलेले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा माझ्या वचनाप्रमाणे माझ्या मार्गाने चालण्याचा निश्चय केलेला आहे, देवाने त्यांना आशीर्वादित केलेलं. आणि असं म्हटलेलं आहे की माझ्या महासैन्याने जे तुमचं नुकसान केलेलं आहे, त्याची भरपाई देखील मी त्या ठिकाणी तुम्हाला करून देईल. पश्चाताप करून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे वळतो, त्यावेळेस परमेश्वराचे आशीर्वाद हे पुन्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. आणि म्हणून जेवढा वेळ आम्ही पश्चाताप करायला लावतो, तेवढा वेळ अशा प्रसंगांना आणि अशा परिस्थितींना आम्ही तोंड देत राहतो. जेवढा वेळ आम्ही पश्चाताप करायला लावतो, तेवढा वेळ आम्ही जणू काही आमच्या आशीर्वादांना थांबवून ठेवल्यासारखं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज जेव्हा टोळ या विषयावरती आपण मनन करत आहोत, आम्ही इस्रायलच्या इतिहासामधून टोळ पाहिलेत. आम्ही योवेल संदेष्टाने या टोळांची तुलना कशासोबत केली ते देखील पाहिलं. आणि टोळ आणि वर्तमान काळ याचा देखील आम्ही विचार केलेला आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज परमेश्वर देव आम्हाला काय उत्तेजन देत आहे. आज परमेश्वराचं हे वचन ऐकत असताना देवाचा आत्मा माझ्या मनाबरोबर, माझ्या आत्म्याबरोबर काय बोलत आहे, याचा विचार आम्ही करावा. प्रियांनो, टोळ धाडीमुळं निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अनुभव मी माझ्या जीवनात घेत आहे काय? वारंवार अशा परिस्थितींना, प्रसंगांना मी अनुभवत आहे काय? जर हो, तर आम्हाला प्रामाणिक आत्मपरीक्षणाची गरज आहे. मला विश्वासात स्थिर राहण्याची गरज आहे की मला पश्चाताप करून पुन्हा प्रभूकडे वळण्याची गरज आहे.
पुन्हा नव्याने मला पश्चातापपूर्वक वळण्याची गरज आहे. पुष्कळदा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. पुष्कळदा आम्ही कृतीने परमेश्वराकडे वळत नाही आणि म्हणून पुष्कळदा आम्ही आमचे आशीर्वाद जणू काही त्या ठिकाणी अडवून ठेवलेले असतात. जर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणारा आहे, जर परमेश्वर आम्हाला सर्व प्रकारचा आनंद देणारा आहे, तर मी माझ्या जीवनामध्ये अशा प्रसंगांमुळं, अशा परिस्थितींमुळं निराश आणि दुःखी का असावं? आज आम्ही जर प्रामाणिकपणे आमचं आत्मपरीक्षण करतो, तर देव बापाचं वचन खात्री देतं की तो आम्हाला आशीर्वादित करेल. जेवढा त्रास, जेवढं दुःख, जेवढ्या वेदना आम्ही सहन केल्या आहेत, परमेश्वर आम्हाला दुपटीने आशीर्वाद देईल. आम्ही जर वळलो तर त्या भयंकर अंधाराच्या दिवसापासून देखील आम्ही वाचू, कारण देवाच्या न्यायासनासमोर कोणालाही टिकाव धरता येणार नाही. पवित्र देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभू. आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभू. त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस प्रभू. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या वचनांच्या द्वारे तू बोलत राहा आणि पवित्र देव बापा तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभेश्वराच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सुवंद्य देवा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.